नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। ठाकरे गटाचं नाव आणि चिन्ह ठरलं। युवराजांमध्ये राजघराण्याचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची ताकद, सुरेश प्रभूंनी केलं कौतुक। आणि ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण, कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। राजकारणात जसं कोणीही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, तसंच काही पक्षांच्या बाबतीत पक्षाचं चिन्हही कायमचं राहत नाही। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही काँग्रेस पक्षावर ही वेळ आली होती, जी आता शिवसेनेवर आली आहे। दरम्यान चिन्हाबाबतीत शिवसेनेचा प्रवास मोठा लक्षवेधी आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात पक्षानं अनेक चढ-उतार बघितले। 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1967 मध्ये शिवसेनेनं ठाणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली होती। त्यानंतर 1968 मध्ये मुंबई महानगरपालिकेची। तेव्हा शिवसेना ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरली होती। 1980च्या दशकात लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं। मनोहर जोशी यांनी लोकसभा तर 1978 मध्ये सुभाष देसाई यांच्यासह काही शिवसेनेच्या उमेदवारांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली होती। 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्ह मिळाली होती। मशाल, बॅट बॉल अशा काही चिन्हांचा समावेश होता। तेव्हा छगन भुजबळ माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते। भुजबळ यांचं चिन्ह मशाल होतं। विशेष म्हणजे शिवसेना तेव्हा नोंदणीकृत किंवा मान्यता प्राप्त राजकीय पक्ष नसल्यानं भुजबळ हे विधानसभा सचिवालयाच्या नोंदी अपक्ष आमदार होते। 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेची शिवसेनेनं सत्ता जिंकली तेव्हा धनुष्यबाण चिन्ह होतं। शिवसेनेचे सर्व उमेदवार तेव्हा धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते। शिवसेनेला 1989 मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं। निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना नोंदणी करण्याची सूचना केली होती। तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व नेते मंडळींची बैठक घेऊन नोंदणीबाबत चर्चा केली होती। निवडणूक आयोगानं तेव्हा शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाचं वाटप केलं। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले होते। निवडणूक आयोगाच्या निकषांची शिवसेनेनं पूर्तता केली होती, कारण निवडणूक आयोगाच्या निकषांपेक्षा शिवसेनेच्या मतांची टक्केवारी अधिक होती। धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडे कायम राहिलं। 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता आलं। तेव्हापासून शिवसेनेनं कधीच मागे वळून बघितलेलं नाहीये। ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल किंवा अन्य अपक्षांसाठी राखीव असलेली चिन्ह शिवसेनेला तेव्हा लोकसभा अथवा विधानसभेला मिळत असत। शिवसेना तेव्हा नोंदणीकृत पक्ष नसल्यानं लोकसभा वा विधानसभेला अपक्ष म्हणूनच गणना होत असे। 1985 मध्ये भुजबळ हे शिवसेनेचे एकमेव आमदार निवडून आले होते, पण ते सुद्धा अपक्षच होते। 1989 पासून म्हणजेच गेली 33 वर्ष धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडे आहे। अंधेरी पोटनिवडणुकीनंतर हे चिन्ह शिवसेनेकडे कायम राहतं की शिंदे गटाकडे जातं की गोठवलं जातं, याचीच आता उत्सुकता आहे।
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो, होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरच काही। कणकवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420 73 94 18 8605 74 10 30 आणि 95 45 18 99 89। सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिराचा शानदार शुभारंभ पार पडला। माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सावंतवाडी संस्थान आणि सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध भागातून आलेल्या रुग्णांची तपासणी आणि त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या। या शिबिराला सुमारे 150 पेक्षा जास्त शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला। आपण कोणत्याही राजकीय अभिलाषेपोटी राजकारणात आलो नाही, हे युवराज लखमराजे भोसले यांनी स्पष्ट केलं। आपल्या कुटुंबाला राजकारणापेक्षा सामाजिक सेवेचा वारसा आहे आणि म्हणूनच आजच्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला माहिती आहे की इथं नुसतं शरीर नाही पण मानसिक पण करायला पाहिजे। तर आज नुसतं शरीरीचं केलेलं आहे, म्हणजे आपलं कार्डिओचं असेल, काय पेन मॅनेजमेंट असेल, तसं आपण बघितलेलं आहे। तर कशाला महत्त्व आहे की फिजिकली आपण असतो आणि काय असं हेल्थ इश्यूज असले तर आपल्याला घरात गेलं तर तिथं म्हणजे लोकांना, आजूबाजू लोकांना पण असर पडतो। नुसतं आपल्याला असर पडत नाही पण फॅमिलीला असर पडतो। तर इनडिरेक्टली सगळं म्हणजे मानसिकता जरासा त्रास होतो घरात आणि तर त्यासाठी आपल्याला दरवेळी प्रत्येक वेळी आपल्याला हेल्थ चेकअप्स आणि ते करायची गरज आहे। तर तसंच आपण इथं करतोय पण आपण दरवेळी करायला पाहिजे। इथं आपण डॉक्टर आणलेले पण इथं आपले लोकल डॉक्टर्स असतात, त्याच्यासाठी पण आपण जाऊन करायला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण आयोजित केलेले आणि आपल्याला नकुल पारसेकरजी म्हणत होते की बापूसाहेब महाराज असेल, शिवरामराजे असेल आणि आपले पूर्वजन होते ते समाजसेवामध्ये होतेच। त्याच्या राजेसाहेब होते तर समाजसेवामध्ये दरवेळी होते। तर आपल्याला इथून पुढं या पुढच्या पिढीला आणि आपण ते बघायला पाहिजे आणि आपल्याला सांभाळायला पाहिजे, म्हणून आपण ते करतोय आणि असं समाजसेवामध्ये आपण भाग घेणारच आहे आणि इथून पुढं इथं थांबणार नाहीये, इथं अजून असे समाजसेवा करणार आहे। आपण नुसतं आपण म्हणत असाल की राजकारणामध्ये गेलाय किंवा राजकारणामध्ये गेलाय, आपण राजकारणामध्ये त्याच्याशी गेलो नाही, राजकारण कशाला लोकांची सेवा करण्यासाठी गेलो। युवराजांनी सामाजिक आरोग्याच्या बाबतीत घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या आरोग्य सेवेमुळे येथील जनतेला एक नवा आधार मिळालाय। तसेच युवराजांमध्ये राजघराण्याचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले। बऱ्याच लोकांना वाटतं ठीक आहे कधी आणि डॉक्टर जायचं, परंतु आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे याचा थोडासा धडा आपल्याला कोविड आल्यानंतर मिळाला। जे काही दिसतही नव्हतं असं कुठेतरी लहानसं व्हायरस किंवा हे आपल्या सगळ्या जगाला कोणता करून टाकलं। आज देखील चीनमध्ये सुरुवात झाली, आज चीनचा बराचसा भाग आजही बंद आहे। अजून तिकडे कोविड येऊ नये म्हणून ते बंद ठेवले। म्हणजे एका साध्या लहानशा न दिसणाऱ्या गोष्टीमुळे जीवनात किती प्रभाव पडतो याचा आपण अनुभव 2-3 वर्षापासून घेतो आणि म्हणून आरोग्याचं रक्षण आपण केलं पाहिजे। त्याची महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला वाटतं माझं जीवन आहे, मी काय पाहिजे ते जगेल, परंतु आपलं लक्षात येतं की आपल्यामुळे दुसरा त्रास होतो। कोविडमुळे एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चांगलं स्लोगन सांगितलं की नो वन इज सेफ अनलेस एव्हरीबडी इज सेफ। जोपर्यंत जगातला प्रत्येक माणूस सुरक्षित नाही तोपर्यंत जग सुरक्षित नाही। याचा अर्थ असा की आपण आपल्या जीवनाची काळजी आपल्यासाठी घ्यायची गरज आहेच आहे, परंतु इतरांसाठी काळजी आपणच घेतली पाहिजे। आपण कुठे गरज
पुढे जाऊन केलं तर त्याचे रोग निर्माण होऊ शकते. म्हणून ह्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला एक धडा या कोविडमुळे मिळाला. मला अशी खात्री आहे की आता एवढा चांगला उपक्रम इथे होतोय, ते अनेक मंडळी जमलेली आहेत. तुम्हाला देखील चांगलं निरोगी आरोग्य आणि आयुष्य लाभो अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि अशी विनंती करतो देवाला की आपल्या या सगळ्या कोकणावर नेहमी चांगली कृपादृष्टी असते. म्हणजे आपल्या कोकणामध्ये जेवढे देव आहेत तेवढे जगामध्ये तर प्रत्येक गावामध्ये एक ग्रामदेवता आहे. प्रत्येक वाडीमध्ये पण असेल, प्रत्येक घरामध्ये तर देव आहेच असेल. आणि आपल्यासारखं कुठे मला वाटत नाही एवढी देवाला मानणारी पापभीम मंडळी जी आपल्या सगळ्या कोकणामध्ये आहे. आणि म्हणून खऱ्यातली कोकण पण आहेच कृपा आपली देवाची. आणखी ती कृपा लागू अशी विनंती करतो. तुमच्या सगळ्या डॉक्टर लोकांना मला धन्यवाद देतो. आता जसं आपले युवराज आहेत, देवगणी आहेत, त्यांना देखील एकत्र करण्यासाठी कोणतरी आलं असेल. कोण मॅनेजर ठेवलं तर देखील कुठली त्याला कोणतरी येतो प्रकल्प मॅनेजर करून देतो. मला वाटतं अमेय डॉक्टर अमेय देसाई नसते तर कदाचित या एवढ्या चांगल्या दोन्ही संस्थान आणि प्रतिष्ठान एकत्र येऊ शकले आणि त्यासाठी त्यांनी ते विचाराबद्दल त्याला देखील मनापासून केलं. आपल्याला कल्पना आहे की खूप पार्सेकरी लाईव्ह वायर त्याला म्हणतात. सतत जिवंतपणा जाणवणारी एक व्यक्ती अशा तऱ्हे काम करत असते. झपाटून गेल्यानंतर ते काम करतात आणि त्यांनी बऱ्याच वर्षापासून राजवाड्याशी राजघराण्याशी त्याचा देखील संबंध आहे. आपलं राजघराणं असं आहे की यांनी आतापर्यंत शेकडो वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेचा महत्त्वाचा गुण कोणता असेल तर तो हा की त्यांनी संपूर्ण राजवाड्याचं आणि राजघराण्याचं असणारी जी ताकद आहे ती संपूर्णपणे समाजाचं भलं करण्यासाठी वापरते. आणि नेहमीच राजवाडा आणि जनता ह्याच्यामध्ये कधी अंतर राहिला नाही. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट नकुल पारसेकर, डॉक्टर अमेय देसाई, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद चव्हाण, डॉक्टर राजेश नवांगूळ, डॉक्टर चंद्रशेखर कार्लेकर, भाजप कार्यकारिणी सदस्य पुरोहित, अभिनव उशक्काल, सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीचे संचालक डॉक्टर संजय खोगरेकर तसेच त्यांची संपूर्ण टीम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ चित्रकार एस.बी. पोलाजी, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, डी.के. सावंत, डॉक्टर सुरेश सावंत, मोहन होडावडेकर, डॉक्टर जे. बुवा, प्राचार्य डॉक्टर दिलीप भारमल, डी.टी. देसाई, डॉक्टर गणेश मरगज, गोविंद प्रभू तसेच मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर राजशेखर कार्लेकर यांनी केलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. अलीकडचं जग हे अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये ढकललं जात असून याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जगातील अनेक महान नद्या आज कोरड्या पडल्यात. अत्यंत भयावह स्थितीतून आपण मार्गक्रमण करीत असून आगामी काळ खूप कठीण असणार आहे अशी चिंता माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी इथं व्यक्त केली. तसेच जागतिक मंदीबाबत देखील त्यांनी मोठं भाष्य केलंय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. अनेक कारण असतात परंतु एक प्रमुख कारण संपूर्ण जगाची आर्थिक प्रगती होण्याचं वर्ल्ड ट्रेड म्हणजे आयात निर्यात जेव्हा वाढत जाते ते स्वाभाविकपणे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पण वाढत जाते. IMFच्या आधी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी जागतिक ट्रेडवर काम करते, वर्ल्ड ट्रेडवर काम करते, त्यांनी असं सांगितलं की आता आपल्या संपूर्ण जगाचे 1% जास्त वाढ होणार नाही आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की एकदा ट्रेड कमी व्हायला लागला
व्यापार कमी व्हायला लागला की ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार होता. त्यामुळे हा एक भाग झाला. त्याच्यानंतर IMFने सांगितलं की आता पुढच्या काळामध्ये जगाची अर्थव्यवस्था वाढ कमी प्रमाणात होईल. जगाची परिस्थिती आणखीन गंभीर अशासाठी आहे, हे सगळं चालू असताना आर्थिक बाबतीत युक्रेनचं जे युद्ध चालू आहे त्यामुळे एनर्जी त्याच्यावर एक फार मोठा परिणाम झाला आहे. आणि काल त्याच्यावर आणखीन जसं म्हणतो दुष्काळात तेरावा तसं कमी तेरावा यावा असंच. त्यामुळे आज ओपेकनी जी संपूर्ण ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत त्यांनी देखील आपलं प्रोडक्शन कमी करायचं ठरवलं. त्यामुळे दर वाढणार आहे. आणि शिवाय हे सगळं होत असतानाच आणखीन काही दिवसामध्ये आता थंडीला सुरुवात होईल युरोपमध्ये, अमेरिकेत. आणि त्या काळामध्ये स्वाभाविकपणे ऊर्जेचा मागणी वाढेल. मागणी वाढल्यानंतर पुरवठा कमी, मागणी वाढली आहे, संपूर्ण जगभर डिस्ट्रप्शन झालेलं आहे. त्याचा एकत्रित परिणाम त्याच्यावर. तर उद्या ऊर्जेची किंमत वाढली की त्याचा पण अर्थव्यवस्थेवर परिणाम. म्हणून आपल्या जगाची अर्थव्यवस्था ही अत्यंत, मला वाटतं दुसऱ्या महायुद्धानंतर कधी नसेल अशी वाईट परिस्थिती आज आहे. शिवाय हे आणखीन कमी, दुष्काळ 13वा तर दुष्काळ 14वा म्हटला पाहिजे असं यावं म्हणतं. तसं आपल्याकडे आता नॉर्थ कोरियाने आज एक नवीन आघाडी उघडली आहे. आज त्यांनी कदाचित एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आणि त्याच्यात नीट वाचलं नाही, परंतु बहुतेक त्या देखील न्यूक्लिअर असण्याची शक्यता असं म्हणतात. रशियाच्या अध्यक्षाने आधीच सांगितलं की आम्ही आता युक्रेनमध्ये आम्ही न्यूक्लिअर पॉवर पुरवा. समजा असं झालं तर अर्थव्यवस्था सोडाच, मानव जगणार की नाही अशी परिस्थिती आहे. कारण एकदा जर न्यूक्लिअर वॉर सुरू झालं, अण्वस्त्र एक वापरली गेली, एकाने वापरली की दुसरा वापरणार, दुसरा वापरली की तिसरा वापरणार, आणि मग त्याचं न सुटणारं शृंखला युद्ध सुरू होणार. आपल्याला कल्पना असेल तर एक जगाच्या ह्याच्यात एक तुम्हाला मी सांगितलं असेल अर्थव्यवस्था, जिओ पॉलिटिकल युक्रेनसारखी स्थिती, एनर्जीची स्थिती वगैरे वगैरे आहेच. पण त्याला जोडून आणखीन जगावर नेहमीच एका संकटाचं सावट सातत्याने आहे, ते म्हणजे क्लायमेट चेंज. आज ह्या वर्षात कधी नव्हतं एवढ्या जगामध्ये उन्हाळा आला. आणि आज जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्या, तर कॉलोराडो रिव्हर, ते अमेरिकेत शिकलेत, कॉलोराडो रिव्हर, युरोपमधली डेन्यूब रिव्हर, तिकडे चायनाची यांगसे रिव्हर. आज सगळ्यात आपली संस्कृती जुनी आहेच, पण त्याची तेवढीच जुनी संस्कृती आहे ती म्हणजे सिरियाची. तर तिकडची टिग्रिस रिव्हर, या सगळ्या नद्याच कोरड्या पडल्या आणि नदीच्यामुळे संस्कृती नीट राहिली. आज समजा गंगा नदी आहे, गंगा नसेल तर आपली संस्कृती कुठे राहणार. तीच परिस्थिती टिग्रिस रिव्हरची आहे, तीच परिस्थिती यांगसे रिव्हरची आहे. चायना देखील खूप मोठी पुरातन संस्कृती आहे, पण या सगळ्या संस्कृत्या नदीच्यामुळे वाढल्या. आणि हा नद्या कोरडे पडण्याचं कारण हे क्लायमेट चेंज आहे. त्यामुळे आज हे एक फार मोठं सावट आपल्यापुढे होतंच, त्याला जोड्या सगळं जुळून आलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या जगाची परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. आज एक मेडिकल कॅम्प लावल्यानंतर कोणाकोणाची स्थिती कशी आहे मेडिकलकडे, तर आपल्या जगाचा मेडिकल कॅम्प लावायची पण गरज नाही. त्याची परिस्थिती खरोखरच ICUमध्ये ठेवण्यासारखी जगाची परिस्थिती आज आहे. आपल्याकडे देशामध्ये 2 हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधतेचे 2 हॉटस्पॉट्स आहेत. एक तर पश्चिम घाट आहे आणि दुसरं ईस्टर्न हिमालय म्हणजे नॉर्थ ईस्ट. हे दोन्ही जर गेले तर उद्या कोणाला जीवनाची आशा नाही. आजही जगामधली जवळजवळ 80 ते 90% बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधता नष्ट झाली जगाची. आणि आता राहिली आहे ती फक्त समुद्रामध्ये, त्याला बरेच बायोडायव्हर्सिटी म्हणतात, ती सुद्धा नष्ट होण्याच्या काळात. आता असं म्हणतात, हा ॲक्च्युली सायन्स रिपोर्ट आहे, आणखीन एक 10-15 वर्षात जर असं चालू राहिलं तर समुद्रामध्ये माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिक असेल, माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिक. तर त्या अशा परिस्थितीमध्ये आपण वाईट पद्धतीमुळे वेस्टर्न घाट हे आपल्या हृदयासारखं आहे, आपल्या देशासाठी आवश्यक आहे, जगासाठी. जसं ॲमेझॉन फॉरेस्ट हे फक्त ब्राझीलपुरतं किंवा लॅटिन अमेरिकेपुरतं मर्यादित नाही. तर ॲमेझॉनमध्ये काय होतं, त्याचे विपरीत परिणाम जर झाले तर ते जगाला भोगावे लागणार आहे. तीच परिस्थिती पश्चिम घाटाची केवळ कोकणापुरतं नाही तर देशालाच देखील आणि कदाचित जगाच्या काही भागाला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून आपल्याला या पर्यावरणात बदल होत असताना क्लायमेट चेंजच्या काळात आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पश्चिम घाट, त्याचप्रमाणे ईस्टर्न हिमालयात 2 जे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीज आपल्या देशामध्ये आहेत त्याचं रक्षण केलं पाहिजे.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्या, आनंदी रहा. भाजपचे युवा नेते युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला होतोय. हा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा होणार आहे. या निमित्ताने शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाहूया. भाजपाचे युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक श्री विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 12 तारीखपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवत आहोत. या निमित्ताने दिनांक 12 रोजी वेंगुर्ला येथे भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे. आणि याचे आकर्षण म्हणजे बॉडी बिल्डर जे आहेत वेगवेगळे खातेनाम यांचं त्या ठिकाणी बॉडी शो देखील होणार आहे. आणि हा कार्यक्रम मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे पार पडेल. सन्माननीय बाळू देसाई हे त्याचे आमचे त्या ठिकाणी प्रमुख असतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता महाडबलबारी सामना आयोजित केलेला आहे. बुवा गुंडू सावंत आणि बुवा संदीप लोके यांच्यामध्ये हा महाडबलबारी सामना होईल. आणि बांदा येथील कट्टा कॉर्नर ओवेस कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. आणि आमचे त्या ठिकाणचे सरपंच अक्रम खान हे या ठिकाणी प्रमुख असतील. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी आमचे भारतीय जनता पार्टीचं एक युवा नेतृत्व होतं कैलासवासी श्रावणडुरी यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिर आणि चष्मा वाटप शिबिर असा कार्यक्रम माणगाव तिठा येथील केसरकर हॉलमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून पार पडेल. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होईल. आमचे संजू परब माजी नगराध्यक्ष हे त्या ठिकाणी या सगळ्या साहित्य वाटप करतील. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रम होईल. यामध्ये संध्याकाळी 7:30 5:30 वाजल्यापासून ख्यातनाम बुवा अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 7:30 वाजता विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा होईल. रात्री 8 वाजल्यापासून त्या दिवशी पांढरे काठी दिन आहे. दिव्यांग बांधवांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे विविध दिव्यांग बांधवांचा सत्कार त्याचबरोबर वारकरी लोकांचा देखील सत्कार आम्ही या कार्यक्रमात करणार आहोत. त्यानंतर रात्री 8:30 वाजल्यापासून प्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. आणि रात्री 10 वाजता सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांच्या पोवाड्याने या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. 15 तारीखला जो काही मुख्य कार्यक्रम होणार आहे वाढदिवस सोहळ्यासाठी, यासाठी मुख्य अतिथी आमचे सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व माजी खासदार निलेशजी राणेसाहेब असणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक साहेब हे देखील उपस्थित असतील. त्याचबरोबर सांगोल्याचे आमदार माननीय शहाजी बापू पाटील आणि अन्य मान्यवर हे देखील या कार्यक्रमाला वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. विशाल हा विशालच आहे. आणि सावंतवाडी शहरामध्ये विशालचे कार्यक्रम आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. विद्यार्थी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक वाटप करणार आहोत. त्याच पद्धतीने दीपावली सण जवळ येतो. एक गरीब लोकांची यादी तयार करून त्यांना दिवाळीत जे काय पाहिजे म्हणजे ते वस्तू स्वरूपात असे एक 250 नावं काढून त्या 250 कुटुंबांना दीपावली भेट म्हणून एक त्यांना सामान जसं महाराष्ट्र सरकारने एक पॅकेज जाहीर केलं त्या पद्धतीचं एक 251 लोकांना किंवा 250 लोकांना एक पॅकेज देणार आहोत. जेणेकरून त्यांना तेवढा त्याचा लाभ घेता येईल. आणि एक मनोरंजनासाठी एक नागरिकांच्या मनोरंजनासाठी म्हणून सावंतवाडी शहरात एक गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात येईल. आणि जे कोण त्यांचे ऑपरेशन्स आहेत, जे आजारी आहेत, किडनी आहेत, त्यांनासुद्धा त्यांची योग्य माहिती घेऊन त्यांनासुद्धा विशालजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनासुद्धा मदत केली जाईल. म्हणजे जनतेपर्यंत एक काम आहे,
हे पोचलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीचं आम्ही काम या सावंतवाडी शहरात विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करणार आहोत. त्यांचं स्वागत आहे. विशाल आमचा मित्र आहे आणि एवढी मोठी माणसं येतात, त्यांचं आम्ही निश्चितपणे विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वागत करू आणि एक आनंदाची गोष्ट आहे. 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता आपला मधुसूदन कालेलकर सभागृह नगर परिषदचं आहे. या सभागृहामध्ये आपण एक जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे की महेंद्र चव्हाण हे मिस्टर वर्ल्ड, मिस्टर आशिया, मिस्टर इंडिया आणि महाराष्ट्र श्री चॅम्पियन असे सेलिब्रिटी बॉडी बिल्डर्स आपण त्यांचा स्टेज शो आपण करतो आहे. त्याचप्रमाणे मंगेश गावडे हे मुंबईतले बॉडी बिल्डर आहेत. ते सुद्धा मिस्टर वर्ल्ड, मिस्टर आशिया, टॉप फायनलिस्ट, मिस्टर ऑलिम्पिया यामध्ये खेळलेले आहेत. त्या दोघांचा आपण एक बॉडी बिल्डिंग शो आपण करतो आहे. त्या कार्यक्रमाचे उद्घाटक गोवा पारसे येथील जीत आरोलकर हे आमदार, त्याचप्रमाणे आपले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास जिल्ह्यातील 150 स्पर्धक, बॉडी बिल्डर स्पर्धक हे सहभागी होणार आहेत. जवळपास 6 गटामध्ये ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. भव्य बक्षिसांची ही बक्षिसं या स्पर्धेसाठी ठेवलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये प्रथमच ही खुली स्पर्धा ही प्रथमच होत आहे. यापूर्वी विविध आपल्या असोसिएशनच्या स्पर्धा व्हायच्या, परंतु ही एकमेव अशी स्पर्धा आहे की ही खुली स्पर्धा आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग या स्पर्धेमध्ये होईल असं लक्षात येतं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. 55 किलो गट, 55 ते 60 किलो गट, 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75 आणि 75 वेळ असे 6 गटामध्ये आपण ठेवलेले आहेत. हे जे प्रत्येक याला 5-5 बक्षिसं असतील, लक्षात घ्या. आणि प्रत्येकाला आपण असे ट्रॉफी पण बनवले. हे फक्त डिझाईन मी आता आणले. अशा पद्धतीने प्रत्येक खेळाडूला ट्रॉफी असेल आणि एक सहभागी आणि मेडल, सगळ्यांना मेडल असेल. पहिलं बक्षीस आपण ठेवलेलं आहे ह्या ह्याच्यासाठी 3000, 2500, 2000, 1500, 1000 हे वजनी गटासाठी आहे. आणि मेन फिजिक म्हणून आणखी एक त्याच्यामध्ये हे असतो. त्या मेन फिजिकला आपण 3500, 3000, 2500, 2000, 1500, 1000 अशी बक्षिसं ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर बेस्ट पोजर म्हणून आणि मोस्ट इम्प्रूव्ह अशी एक वेगळे एक निवडतात खेळाडू. त्यामध्ये 2500 बक्षीस दिलेलं आहे. आणि मेन जे टायटल असतो त्याला आपण विशाल श्री विजेता म्हणतो. त्याला आपण 10,000 बक्षीस दिलेलं आहे, जो मेन टायटल आहे. आणि त्याला चषक असेल, त्याला किताब असेल. अशा पद्धतीने भव्य दिवस स्पर्धा म्हणजे बक्षिसांची एवढी बक्षिसं जिल्हा स्तरावर कोणीच लावलेली नव्हती. पहिल्यांदाच आपला प्रयत्न आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला 7/12 आपलं घर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प. समर्थनगर. समर्थनगर. स्वतंत्र 7/12 बिनशेती बांधकाम मंजुरीसह सीसीटीव्ही कॅमेरासह 24 तास सुरक्षा व्यवस्था. प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. मुलांसाठी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचं नियोजन. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा. वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25.
अत्यंत संतापजनक बातमी. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे महाडमध्ये. शाळेच्या मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता नागरिक आक्रमक झाले. शाळेतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाड MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबरला पौष्टिक आहार दिनाच्या कार्यक्रमात शाळेच्या पटांगणात 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं घरून आणलेले पदार्थ घेऊन उभी असताना बाळण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक असलेले राजन बाबूराव महाडिक यांनी तिचा विनयभंग केला. त्यानंतर 4 ऑक्टोबरपर्यंत अधूनमधून तो पीडितेचा विनयभंग करीत असल्याची तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी मुख्याध्यापक राजन बाबूराव महाडिकच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या संस्थेविरोधात आता नागरिक आणि युवासेना आक्रमक झाली आहे. मुख्याध्यापक राजन महाडिक हा सध्या आरोपी फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी करण्यात येते. या गुन्ह्याचा तपास महाड उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे करतायत. नितेश लोखंडे, कोकणसाद लाईव्ह, महाड. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. कणकवलीत ईदचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्तानं पटवर्धन चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीनं सरबत वाटप करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाच्या वतीनं देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं. कणकवलीत ईद सणाचा उत्साह पाहायला मिळाला. मुस्लिम बांधवांच्या वतीनं कणकवली पटवर्धन चौक इथं सरबत वाटपाचा कार्यक्रम पार पडला. चांद तारों में फलक के चांद तारों में मोहम्मद ही मोहम्मद है. फलक के चांद तारों में मोहम्मद ही मोहम्मद है. फलक के चांद तारों में मोहम्मद ही मोहम्मद है. मोहम्मद ही मोहम्मद है. मोहम्मद ही मोहम्मद है. मोहम्मद ही मोहम्मद है. यावेळी आसिफ नाईक यांनी मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी मानवतेची, शांततेची आणि एकात्मतेची शिकवण केली. हा वारसा असाच जोपासू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वप्रथम आज ईद ए मिलाद निमित्त सर्वांना शुभेच्छा. लाडके पैगंबर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी आजपासून 1500 वर्षांपूर्वी जेव्हा पूर्ण आपण जगभरामध्ये बघूया पूर्ण अंधार होतं, तर त्या अरबस्तानसारख्या ठिकाणी येऊन समाजामध्ये सर्वात प्रथम जो स्त्री भ्रूण हत्या देखील होती त्याला देखील विरोध केलेला आहे. तसेच सर्व धर्म समभाव आणि शांतीचा संदेश देणारे आमचे लाडके पैगंबर प्रेषित मोहम्मद आज यांचा जन्मदिन. तर आज आम्ही हा सामाजिक एकोपा दाखवण्यासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन आज हा सण साजरा करत आहोत. तर मी सर्वप्रथम संपूर्ण देशाला जे शांतीचा संदेश दिला त्या प्रेषित पैगंबरांना स्मरून आज सर्वांना या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमच्या मुस्लिम बांधवाचा एक आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणात आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी कणकवली येथे पटवर्धन चौकात शरबत वाटप, जिलेबी वाटप हा एक उपक्रम राबवला आहे. या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व तालुक्यातले मुस्लिम बांधव एकत्र येऊन पूर्ण जगाला एक संदेश देत आहोत. तर या याच्यामध्ये आम्ही पूर्ण एकोपाने हे काम करत आहोत. या आमच्या आजच्या उपक्रमामध्ये मराठा समाज असो व इतर समाज असो या विविध संघटनेने आम्हाला सहकार्य केलं आहे. अशा सहकार्यातून आम्ही आमच्या
मुस्लिम समाजाला एक चांगली दिशा देण्याचा मार्ग करत आहोत आणि असेच आम्ही उपक्रम गोरगरिबांसाठी घेत राहू ही आमची सदिच्छा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. बरकातो. आज आमचे मुस्लिम समाजाचे सर्व प्रत्येक तालुक्यातील म्हणा, गावातील म्हणा, बोर्डे गाव म्हणा, हरकुळ म्हणा, कलमट म्हणा, वरवडे म्हणा, उंबरट म्हणा, साकिडी म्हणा, या सगळ्या गावातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मुस्लिम धर्मी आमचे जे आहेत ते आज इथे एकत्र जमले आहेत. आज महत्त्वाचा दिवस म्हणजे आमचे प्रोफेट हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस. या जन्मदिवशी आज आम्ही मुस्लिम धर्मीय ते एकत्र जमून सरबत वाटवण्याचा कार्यक्रम केला. फक्त सरबत वाटणे हाच एवढा नाही की त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये जीवनशैली जी वापरली त्याने आपल्या जीवनामध्ये आपण समाजात कसं वावरावं, समाजात काय वावरताना काय प्रमाणे बांधिलकी द्यावी याची शिकवण दिलेली होती. त्याचा एक छोटासा मेसेज आम्ही सर्व धर्मीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आज भरपूर खुशीचा दिवस असा वाटला की आमच्यापेक्षा हिंदू समाजातील लोक आणि इतर समाजातील लोक इथे येऊन सरबताचा आस्वाद घेत आहेत. वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आज आमच्या मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. ईद ए मिलादुन नबी म्हणजे आज आमचे मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही या पंचक्रोशीतील सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही एकत्रित येऊन इथे शरबत वाटपाचा जो कार्यक्रम केलेला आहे त्याचा आस्वाद आमच्या कणकवलीवासियांनी घेतलेला आहे. आमचे मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी शांततेची, मानवतेची, एकात्मतेची आणि अहिंसेची जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला अनुसरून आम्ही सर्व मुस्लिम बांधव मार्गक्रमण करीत आहोत आणि यापुढेही आम्ही त्यांना मोहम्मद पैगंबरांना प्रेरित असे कार्य पुढे असेच चालू ठेवू आणि आम्ही सर्व मुस्लिम बांधव आणि आमच्या सर्व धर्मियांना एक संघाने एक दिलाने एकत्रित करून अशीच पुढे यशस्वी वाटचाल करत राहू आणि समाजाला उपयोगी अशी विविध कार्ये आणि विधायक कार्ये आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने करत राहू हे या ठिकाणी मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व धर्मीय या आमच्या आनंदाच्या क्षणी एकत्रित उपस्थित राहून या क्षणाचा ज्यांनी आनंद लुटला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार. आसिफ नाईक. यावेळी हिंदू बांधवांची उपस्थिती लक्ष वेधली होती. या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद. यावेळी सोनू सावंत, भाई परब, SS संगपाळ, महेंद्र सांबरेकर, महेंद्र गावकर, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, सुशांत दळवी, संतोष राऊळ तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीनं मुराद अली शेख, निसार शेख, आसिफ नाईक, शानू शहा, निसार काझी, सलाम पटेल, सरफराज शेख, असलम निशानदार, ॲडव्होकेट रईस पटेल, ॲडव्होकेट अशफाक शेख, चांदसाब शेख, शदाब शेख, गुलाब खान, शफीक अलगूर, आसिफ पटेल, असलम धारवाडकर, आसिफ निशानदार, बशीर कुरेशी, जाकीर हुडली, शाहरुख पटेल, मुन्ना शेख, अब्दुल उडियान यांच्यासह मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत प्या, आनंदी रहा. माझगाव सातेरी मंदिरात नाईकवाड्यातील कलाकारांनी साकारलेल्या रेणुका माता दर्शन या देखाव्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. शिक्षा मिळाली हे देखील तुम्हाला मान्य असेल. तिच्या पाप कृत्याला जी मी शिक्षा देणार आहे ती तुम्हाला मान्य असावी अशी मी आशा करतो.
तुमच्या मातेला मी मृत्यूदंडाची शिक्षा देतो. मृत्यूदंड होय, पण पिताश्री मातेने आपला गुन्हा मान्य केला. निदान त्याचा मान तरी राखायला हवा. माझ्या तोंडातून निघालेला शब्द हा आदर असतो, त्यात किंचितही बदल होणार नाही. पिताश्री हिने तलवार आणि तुझ्या मातेचा शिर छेद कर. हे कसे शक्य आहे पिताश्री? मी आणि माझ्या मातेचा शिरच्छेद? एवढी शिक्षा तुम्ही कोणाला देतात? मला की माझ्या मातेला? माझ्या हाताने माझ्या मातेचा शिरच्छेद करायचा म्हणजे नीच पित्याच्या आदेशाचं उल्लंघन करणारा सर्वात मोठा पापी असतो आणि पित्यासारख्या पापी पुत्राचा शिरच्छेद करणारा नीच. पिताश्री हे काय केलं आपण? योग्य तेच केलंय. योग्य? अहो हे जर योग्य असेल तर मग अयोग्य काय? आमच्याच मातेची हत्या तुम्ही आमच्याच हातून करून पाहताय. ज्या मातेनं आमचं संगोपन केलं, आम्हाला जन्म दिला, अशा मातेचा शिर धारण वेगळं करणं हे कुठल्याही पुत्राला शक्य होणार नाही. काय जगातल्या कुठल्याही पुत्राला शक्य होणार नाही. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही मृत्यूला स्वीकारा. आपल्या कर्माची फळं. माझ्या पापकृत्यांची शिक्षा माझ्या पुत्रांना देऊ नका. हीच योग्य शिक्षा आहे तुला. नाही मुनिवर, मी आपल्यासमोर पदर पसरते हा रक्तपात थांबवा. पाहिजे तर माझं शिर मी आपल्या चरणाची कापूर अर्पण करते, पण हे कृत्य थांबवा ना. हे कृत्य थांबवा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. ठाकरे गटाचं नाव आणि चिन्ह ठरलं. युवराजांमध्ये राजघराण्याचा सामाजिक वारसा पुढे नेण्याची ताकद, सुरेश प्रभूंनी केलं कौतुक. आणि ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण. कोकण 7 लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.